या संसार मार्गावर चालणारा हा जीव अनेक प्रकारचे क्लेश आणि विघ्नांनी त्रस्त होऊनही वाटेत एखाद्यावर जेव्हा आपत्ती येते किंवा जो कोणी मृत्यू पावतो त्याला तेथे सोडून देतो आणि नव्याने जन्मलेल्यांची संगत धरतो. कधी कोणासाठी शोक करतो, कोणाचे दुःख पाहून मूर्छित होतो, कोणाचा वियोग होईल या शंकेने भयभीत होतो, कोणाशी भांडणं तंटा करतो, कधी संकट आले तर रडू ओरडू लागतो, कधी एखादी मनासारखी गोष्ट झाली तर आनंदाने हुरळून जातो, कधी गाऊ लागतो तर कधी त्यांच्यासाठी बंधनात पडण्यात संकोच करीत नाही. साधू वृंद याच्याकडे कधी येत नाहीत आणि हा साधू संगतीपासून नेहमी वंचित राहतो. अशा प्रकारे हा नेहमी पुढे जात आहे, जेथून याची यात्रा सुरू झाली आणि जेथे या यात्रेचा शेवट समजला जातो त्या परमात्म्याजवळ मात्र अजूनही हा परतत नाही. योगशास्त्राची सुद्धा परमात्म्यापर्यंत झेप पोहोचत नाही. ज्यांनी सर्व प्रकारे प्राण्यांना पीडा देणे इत्यादींचा त्याग केला आहे ते निवृत्तीप्रायण संयमी मुनिजनच त्याला प्राप्त करू शकतात. दिग्गजांना जिंकणारे आणि मोठमोठ्या यज्ञांचे अनुष्ठान करणारे राजर्षीसुद्धा येथपर्यंत पोचू शकत नाहीत. ते युद्धभूमीवर शत्रूंशी सामना करून फक्त प्राणत्याग करतात. तसेच जिच्याविषयी ही माझी आहे असा अभिमान धरून यांनी वैर मांडले होते त्या पृथ्वीवरच आपले शरीर सोडून देऊन स्वतः परलोकाला जातात. आपल्या पुण्य कर्मरूप वेलीचा आश्रय घेऊन जरी एखाद्या जीवाने या आपत्तींपासून आणि नरकातून सुटका करून घेतली तरी पुन्हा या संसार मार्गात भटकत या जनसमुदायामध्ये तो मिसळून जातो. स्वर्ग इत्यादी ऊर्ध्व लोकात जाणाऱ्यांचीही हीच दशा होते. राजर्षी भरतांच्या विषयी असे म्हणतात, जसे एखादी माशी गरुडाशी बरोबरी करू शकत नाही त्याचप्रमाणे राजर्षी महात्मा भरतांच्या मार्गाचे अन्य कोणी राजा मनाने सुद्धा अनुकरण करू शकत नाही. पुण्यकीर्ती श्रीहरींमध्ये अनुरक्त होऊन त्यांनी टाकण्यास कठीण अशा मनाला भुरळ पाडणाऱ्या स्त्री, पुत्र, मित्र आणि राज्य यांचा सुद्धा तारुण्यावस्थेतच विष्ठेप्रमाणे त्याग केला होता. त्यांनी सोडण्यास कठीण अशा पृथ्वी, पुत्र, स्वजन, संपत्ती आणि स्त्रीची एवढेच काय जिच्यासाठी मोठमोठ्या देवता आसुसलेल्या असतात, परंतु जी स्वतः भरतांच्या स्वतःवरील मर्जीसाठी त्यांच्यावर दयादृष्टीने पाहत होती त्या लक्ष्मीची सुद्धा त्यांना मुळीच इच्छा नव्हती. हे सर्व त्यांनाच शोभणारे होते, कारण ज्या महानुभावांचे चित्त भगवान मधुसूदनांच्या सेवेमध्ये तल्लीन झालेले आहे त्यांच्या दृष्टीने मोक्षपदसुद्धा तुच्छ आहे. मृगशरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्च स्वरात ते म्हणाले होते की, धर्माचे रक्षण करणारे, धर्मानुष्ठानामध्ये निपुण, योगस्वरूप सांख्ययोगाचे प्रतिपादक, प्रकृतीचे अधीश्वर, यज्ञमूर्ती अशा सर्वांतर्यामी श्रीहरींना नमस्कार असो. राजर्षी भरतांचे पवित्र गुण आणि कर्मांची भक्तजनसुद्धा प्रशंसा करतात. त्यांचे हे चरित्र अतिशय कल्याणप्रद, आयुष्य आणि धनाची वृद्धी करणारे, लोकांमध्ये सुयश वाढविणारे आणि अंती स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे. जो पुरुष हे ऐकतो, दुसऱ्यांना ऐकवितो आणि याची प्रशंसा करतो त्याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. त्याला दुसऱ्यांकडे काहीही मागावे लागत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अध्याय 14 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.